नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते. जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल, रुची असेल किंवा मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवरती रोज काही शॉर्ट्स पण अपलोड केले जातात. त्या शॉर्ट्समध्ये कमीत कमी वेळामध्ये एक छोटासा विचार मांडण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचाही नक्कीच उपयोग होऊ शकतो. तर आजचा जो आपला विषय असा आहे की नकारात्मक विचारांना जबरदस्तीने थांबवण्याचा प्रयत्न केल्यानंतर ते जास्त का वाढतात. बऱ्याचदा असं होतं की खूपदा तुम्हाला जे नेगेटिव्ह थॉट्स येत असतात ते तुम्हाला नको असतात. तुम्हाला कळतं की ह्या विचारांना काही लॉजिक नाही आहे, काही रियालिटी बेस नाही आहे, काही वास्तवाचा आधार नाही आहे आणि म्हणून आपल्याला हे विचार नाही पाहिजेत करायला किंवा हे विचार मनातनं दूर करायला पाहिजेत हे माहिती असतं. आणि तुम्ही काय करता की जबरदस्तीने ते विचार घालवण्याचा प्रयत्न करता. म्हणजे ते विचार माझ्या मनातनं गेलेच पाहिजेत किंवा ते जात का नाही आहेत किंवा ते कधी जाणार आणि ते परत परत काय येत आहेत, मला त्याची गरज नाही आणि आता मी ते कसंही करून मी ते घालवणारच. अशा भावनेने जेव्हा तुम्ही ते विचारांच्या मागे लागता, त्या विचारांना पुश करता, त्यांना फोर्सफुली बाहेर काढण्याचा प्रयत्न करता, तेव्हा ते विचार आणखी जास्त मल्टिपल का होतात, का वाढतात. कारण असं आहे की आपण जेव्हा त्याच्या मागे लागतो, एखादी गोष्ट आपण डेस्परेटली जेव्हा मागे लागतो एखाद्या गोष्टीच्या, तेव्हा तिथे एक नेगेटिव्ह एनर्जी क्रिएट करतो आपण. कारण का तर मनामध्ये बॅक ऑफ द माइंड, सुप्त मनामध्ये काही नेगेटिव्ह थॉट्स असे असतात की हे विचार जात नाही आहेत म्हणजे हे कुठेतरी माझ्यातली कमतरता आहे, माझ्यामधला हा असमर्थपणा आहे की मला जमत नाही आहे. ते विचार ते माझ्यावरती हावी होत आहेत किंवा ते माझ्यावरती वर्चस्व गाजवत आहेत आणि मी कुठेतरी त्या विचारांना पळवून लावण्यात, त्यांना दूर करण्यात कमी पडतोय किंवा कमी पडते आणि स्वतःतली ही कमीपणाची भावना टोचत राहते किंवा आपण कमी असल्याची भावना आपल्याला जास्त त्रास देते. आणि त्याच्यामुळे काय होतं, ती नेगेटिव्ह एनर्जी क्रिएट होते, नकारात्मक ऊर्जा क्रिएट होते आणि मग जे पॉझिटिव्हली करण्याच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या शांतपणे करण्याच्या गोष्टी आहेत त्या होत नाहीत. त्याऐवजी प्रेशर तयार होतं, अँझायटी ज्याला आपण चिंता म्हणतो ती तयार होते आणि त्या अँझायटीमुळे, त्या चिंतेमुळे ते जे नकारात्मक विचार आहेत ते दूर होण्याऐवजी, कमी होण्याऐवजी जास्तीत जास्त वाढायला लागतात. आणि तुम्हाला समजत नाही की आपण हे दूर करण्याचा प्रयत्न करतोय, आपण यांना मनातून घालवण्याचा प्रयत्न करतोय, पण हे वाढतायत का. तर आपणच त्याच्या मागे लागून लागून एक नेगेटिव्ह एनर्जी क्रिएट केली आहे किंवा अँझायटी, चिंता निर्माण केली आपल्या मनात आणि त्याच्यामुळे ते वाढत आहे. तर आपल्याला इथे काय करायचं आहे, आपल्याला त्या नकारात्मक विचारांना जबरदस्तीने न घालवता त्यांना आपण शांतपणाने बाहेर घालवायचं आहे. शांतपणाने बाहेर घालवणं म्हणजे त्यांना आधी ॲक्सेप्ट करणं, मान्य करणं की हे माझेच विचार आहेत, माझीच निर्मिती आहे, मीच तयार केलेले विचार आहेत, यांना कुठलाही वास्तवाचा आधार नाही, लॉजिक नाही, मला ह्या विचारांची कुठलीही मदत होत नाही आहे, त्याच्यामुळे माझे प्रॉब्लेम्स वाढत आहेत कमी होण्याऐवजी. त्यामुळे हे विचार हेल्दी नाही आहेत. थोडक्यात सांगायचं तर माझ्या गरजेचे नाही आहेत, तर माझेच आहेत, मीच तयार केलेले आहेत आणि मीच त्यांना दूर करण्याची ताकद जी आहे ती माझ्यातच आहे. तर मी त्यांना ॲक्सेप्ट करतो किंवा करते आणि त्याच्यावरती विश्वास ठेवण्याचं काम मी बंद करत आहे. म्हणजे आत्ता जे मला इतके दिवस वाटत होतं की हो मला जे वाटते तसंच आहे किंवा तसंच होणार आहे, याऐवजी मी फक्त मान्य करतो किंवा करते, ही माझी कल्पना आहे, हे माझे विचार आहेत आणि मी त्याच्यावरती विश्वास ठेवणं बंद करतोय. आणि मग त्यांना आपण शांतपणाने लेट गो करायचं आहे. जसं मी नेहमी म्हणते की दीर्घ श्वास सोडताना आपण लेट गो करणं गरजेचं आहे. की श्वास बाहेर सोडताना माझा हा अमुक नेगेटिव्ह विचार मनाच्या बाहेर मी पाठवत आहे, कुठलंही फोर्सफुली न करता, जबरदस्ती न करता, अगदी शांतपणे आपण त्याला रस्ता दाखवून देतो, मोकळी वाट दाखवून देतो, जेणेकरून तिथे अँझायटी तयार होत नाही, तिथे चिंता तयार होत नाही आणि मग अगदी शांतपणाने, सहजपणाने तुमचे नकारात्मक विचार तुमच्या मनाच्या बाहेर पाठवण्यासाठी तुमचं मन तयार होतं आणि मग ते विचार हळूहळू त्यांची तीव्रता किंवा त्यांची जी फ्रिक्वेन्सी आहे, येण्याचे प्रमाण जे आहे ते सुद्धा हळूहळू कमी व्हायला लागतं आणि मग ते नाहीसे होतात. कारण तिथे प्रेशरच नाही आहे, त्याच्यामुळे मग ते तयारच होणार नाहीत.
तर अशा पद्धतीने आपल्याला नकारात्मक विचारांना जबरदस्तीने न घालवता आपल्याला त्यांना शांतपणाने घालवणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर होऊ देत, त्यांना या गोष्टीची मदत मिळेल, ज्यांना गरज आहे त्यांना नक्कीच मदत मिळेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.